आणि आता बघूयात काही मोठ्या घडामोडी। परळीमध्ये नगर परिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण, गटनेता निवडीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेची एमआयएम सोबत हातमिळवणी, तर नवी युती मुबारक म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेने चांगलंच डिवचलं। परळीमध्ये शिंदेंची शिवसेना, एमआयएम आणि राष्ट्रवादीची युती, तुमच्या बंड आणि तत्वांच्या गप्पा कायमच्या थांबा। अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर ट्विट करत टीका, हीच का तुमची खरी वैचारिक भूमिका? दानवेंचा हा सवाल। कोण एमआयएम असं म्हणत परळीमधील युतीवर एकनाथ शिंदेंचा उलट सवाल, तर शिंदे आमच्यासाठी गुस्ताख ए रसूल, कोणत्याही परिस्थितीत भाजप आणि शिंदेंसोबत जाणार नाही, इम्तियाज जलील यांची ही भूमिका। बीडच्या परळीमध्ये एमआयएम सोबत युती नाही, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांचं स्पष्टीकरण। एमआयएमच्या सदस्यांना सभागृहात गटनेता निवडताना पाठिंबा दिला, सोळंकेंकडून स्पष्ट। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास माझा विरोध नाही, प्रत्येक निर्णय आम्ही एकत्र मिळून घेत असतो, खासदार सुनील तटकरे यांचं हे मोठं विधान। आता तरी दोन्ही पक्ष एकत्र आहेत, ज्या ठिकाणी पदाधिकारी म्हणतील तिथे वेगळं लढू, रोहित पवारांचं हे वक्तव्य। आमच्या कुटुंबात कधीच अंतर नव्हतं, राजकीय मतभेद असतील मात्र कौटुंबिक संबंध चांगलेच, भविष्यात होणारा निर्णय राष्ट्रवादी कुटुंबातून असेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सुप्रिया सुळे यांचं हे भाष्य। ठाण्यातल्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप झाली व्हायरल। तुम्हाला 15 दिवसांनंतर मानपाड्यामध्ये राहायचंय ना, अशी धमकी देत असल्याची ऑडिओ क्लिप। दरम्यान आता मीनाक्षी शिंदे यांनी ऑडिओ क्लिप संदर्भातले सर्व आरोप फेटाळले, ऑडिओ क्लिप मॉफ केल्याचा दावा। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये मोठा ट्विस्ट, भाजपला समर्थन देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचं शिंदेंच्या शिवसेनेला समर्थन, उपनगराध्यक्षपदासह विशेष समित्या शिवसेनेकडे राहणार। आगामी निवडणुकीमध्ये मुंबईसाठी कोणत्या पक्षाची काय रणनीती आहे बघूयात। मीरा रोड या ठिकाणी युती नसतानाही सरनाईक यांच्याकडून फडणवीसांसाठी स्वागताचे बॅनर, तर मीरा भाईंदरमध्ये भाजप, शिंदे शिवसेना आणि स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात। फडणवीसांच्या मीरा भाईंदरच्या सभेच्या स्टेजवर सरनाईक यांना स्थान देणार नाही, प्रताप सरनाईक आले तर त्यांना स्टेजवरून खाली उतरवू, नरेंद्र मेहतांचा सरनाईक यांना इशारा। मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा, शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्यावर टीका, भाजपच्या शिल्का केळुस्कर उमेदवार असलेल्या वॉर्ड क्रमांक 173 चेंबूरमधला